उभा केला होता आणि रेल्वे मंत्र्यांना देखील तो विषय पडला होता. त्यानंतर आपल्याशी संवाद साधताय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब. मोबाईल ट्रॅफिक जाम स्पीकरच्या बाजूने ठेवा फोन. सेमी हायस्पीड मागे व्हावी यासाठी सर्व पक्षीय आंदोलन सुरू आहे. आपण सगळ्यांना जाणता की हीच आपली पहिल्यापासून भूमिका आहे. हा आपल्या भागाचा विकास आहे आणि विशेषतः केवळ पुणे नाशिक रेल्वे एवढाच एक मुद्दा नाही, तर याच्या अनुषंगानं GMRT मुळे आपला आलेला एक डेव्हलपमेंटल डेफिसिट हाही मुद्दा आपण मांडतो आहोत. कारण एक शक्यता अशी आहे की जी काकोडकर समिती नेमलेली आहे, ही काकोडकर समितीचा अहवाल येऊ शकतो असा जो खरं तर GMRT या आधी सुद्धा एक प्रस्ताव दिलेला आहे. तो म्हणजे आळ्यापाट्यापासून मनसरपर्यंत अख्खी भूमिगत रेल्वे करा, अख्खा टनेल करा. आणि जर हे झालं तर आपल्या तोंडाला पानं पुसलं जातील आणि हे होऊ नये यासाठी आपण सातत्यानं भांडतो आहोत की GMRTचा बाहुलवध न करता याच्यावर मध्यम मार्ग काढावा. आणि उद्याच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या खासदारांची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये पुणे नाशिक रेल्वेचा मुद्दा हा प्राधान्यानं माननीय पंतप्रधानांसमोरच थेट पुन्हा एकदा मांडायचा. या मी तुम्हाला शब्द देतो, या तुमच्या सगळ्या ज्या भावना आहेत या थेट माननीय पंतप्रधानांपर्यंत उद्याच्याच बैठकीत या 100% मी मांडणार आहे. आणि हा आपला लढा, आपला जो डेव्हलपमेंटल डेफिसिट आहे हा भरण्यासाठी, पुणे नाशिक रेल्वे सहभागी होण्यासाठी हे सातत्यानं मी तुमच्या खांद्याला खांदा लावून आहे. आणि याचबरोबर जो दुसरा पंप स्टोरेजच्या संदर्भामध्ये बहुतेक मगाशी सुरेश भाऊ बोलत होते, या पंप स्टोरेजच्या संदर्भातला जो विषय आहे यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना 21 तारखेला जी सुनावणी आहे त्याच्या आधी 18 तारखेला माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात या पंप स्टोरेजसाठी एक बैठक आयोजित केलेली आहे. जेणेकरून आपलं नेमकं काय नुकसान आहे, आपला नेमका त्याच्यातून काय, त्या प्रोजेक्टचा आम्हाला काय फायदा आहे, आमच्या तालुक्याला काय फायदा आहे, सुंदर असेल, आंबेगाव असेल, आम्हाला याचा फायदा काय ते आधी तुम्ही तीच सांगा. अन्यथा यालाही आमचा विरोध आहे. या संदर्भातही पत्रव्यवहार थेट केंद्रीय मंत्र्यांनाही केलेला आहे की या असे प्रकल्प आमच्यावर लादून जर आमच्या आदिवासी बांधवांना तुम्ही भूमिहीन करत असाल, बेघर करत असाल तर आमचा त्याला विरोध आहे हे स्पष्ट शब्दात त्यांना कळवले. त्यामुळे या दोन्ही विषयांमध्ये आपण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढू हा मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. आणि उद्याच माननीय पंतप्रधानांच्या समोर पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भातल्या आपल्या सगळ्यांनी आज या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या भावना व्यक्त केल्या या भावना 100% पंतप्रधानांपर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. जय श्री